नमस्कार. आज किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत. गव्हाच्या पिठात मूग डाळ घालून तुम्ही अशी कुरकुरीत पुरी कधी बनवली आहे का? तर नक्की बनवा. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी पुरी बनते. चला बनवूया. आपण घेतलं 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ, कसुरी मेथी, हळद आणि मीठ, ओवा, जिरेपूड, हिरवी मिरची आल्याची पेस्ट आणि तेल मोहनसाठी. डिस्क्रिप्शनमध्ये एकदम प्रमाण अचूक दिलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण प्रथम गव्हाचं पीठ घेतलं आहे. ही मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे. आपण याच्यामध्ये भिजवलेली मूग डाळ टाकून घेतोय. याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घातली आहे, जिरे पावडर घातली आहे, हळद आणि मीठ घातलं आहे आणि ओवा असा हातावर चोळून घातला आहे. आणि कसुरी मेथी घातली आहे. आता मोहन घालायचं याच्यामध्ये. छान असं गरम करून घेतलं आहे तेल एकदम कडकडीत. बघा असं पीठ चुरचुरत आहे ते. आणि आधी गरम असताना आपण चमच्याने ते सगळं मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो. असं चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण हाताने सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे. मोहन असं छान चोळून घ्यायचं. सर्व पिठाला असं मस्त चोळून घ्यायचं. अशी मूठ वळली गेली पाहिजे पिठाची. आणि मग आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहे. घट्ट असं पीठ मळायचं आपल्याला. असं घट्ट पीठ मळलं आहे आपण. आणि हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे. साधारण अर्धी वाटी पाणी लागलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घेतलं आहे. आता 15 मिनटं झालेली आहेत. आपण पिठाचा त्यातलाच एक गोळा घ्यायचा असा आणि तो हाताने एकसारखा करून थोड्याशा पिठावरती आपण हा लाटून घेणार आहे. पोळीसारखा साधारण लाटायचा, खूप पातळ पण नाही लाटायचं आपल्याला. छान पोळीसारखं लाटून घेतलं आहे आणि बाटलीचं झाकण घेऊन असा गोल शेप पुऱ्यांचा करून घेतला आहे. सगळ्या पुऱ्या अशा काढून घेतल्यात. त्याचप्रमाणे आपण दुसरी पोळी पण अशी लाटली आहे आणि त्याच्यावरती आपण काटे चमच्याने असे टोचे मारून घेतो आहे. असे टोचे नाही मारले तरी चालतात. तशाही मुगाच्या डाळीमुळे पुऱ्या छान अशा क्रिस्पी होतात. आणि मग त्याचे पण असे गोल आकार देऊन आपण पुऱ्या कापून घेतल्यात आणि अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यात. कढईत तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण पुऱ्या सोडूयात. 6 ते 7 पुऱ्या बसतात एका वेळेस एवढ्या तेलामध्ये. आणि आता छान अशा झाऱ्याने दाबून घ्यायच्यात पुऱ्या आणि उलट पुलट करून तळून घ्यायच्या. अशा दाबल्या की छान त्या क्रिस्पी होतात. आणि गॅस हा मीडियम टू लो ठेवायचा. माझी स्टीलची कढई असल्यामुळे तो शक्यतो मी लोच ठेवते, कारण ते करपू शकतात पुऱ्या लगेच. कारण आपल्याला त्या क्रिस्पी पण करायच्यात आणि कलर पण छान ठेवायचा आहे त्यांचा. छान अशा क्रिस्पी तळल्या गेल्यात पुऱ्या. रंग पण सुरेख आलेला आहे. पण त्या काढून घेऊयात प्लेटमध्ये. आणि अशाच प्रकारे आपण बाकी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. छान याची अशी एक वेगळीच चव येते. मस्त मूगडाळीमुळे क्रंचीनेस पण येतो त्याला. नाश्त्याबरोबर, चहाबरोबर, मुलांच्या डब्यामध्ये खूपच छान ऑप्शन आहे हा. अशा केल्या की अशा फसवतात. तुम्हाला स्टोअर करायच्या असतील तर तुम्ही गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. अशा आपण सर्व पुऱ्या तळून घेतोय. बघा किती छान क्रिस्पी अशा पुऱ्या तयार झाल्यात. तुम्हीही नक्की करून बघा. तुम्हालाही आवडतील. एकदम क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी अशा या पुऱ्या तयार होतात. आपण आता त्या एका डब्यामध्ये काढूया. बघा रंग पण सुरेख आलाय
आणि एकदम क्रिस्पी पुरी तयार झाली आहे. तयार आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या आणि मूग डाळीच्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी पुऱ्या. नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर ज़रूर करा. थँक्यू.